हरे कृष्ण. सर्व उपस्थित भक्तांचे खूप खूप स्वागत. आणि या पवित्र ठिकाणी श्री श्री राधा गोविंद धाम या ठिकाणी पण आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत. आपण सगळे देहू यात्रेसाठी इथे एकत्रित झालो आहोत आणि काहीच वेळात प्रसाद घेऊन दर्शन घेऊन आपण देहूसाठी जाऊया. इथून अर्ध्या तासावर आहे देहू. आपल्याकडून किती जण पूर्वी देहूला आले आहेत आधी? आपण त्या सर्व ठिकाणी महत्वाच्या ठिकाणी जाऊ आणि तिथली चर्चा पण करू. हा जो पहिला आपला प्रवचन आहे किंवा पहिली भेट आहे त्यामध्ये आपण एक विषय जो निवडला आहे तो देहूचा नाही आहे. आपण जे या यात्रेसाठी एकत्र आलो आहोत त्या यात्रेचं काय महत्व आहे जेणेकरून आपण योग्य मानसिकतेत या यात्रेत राहू. इस्कॉनशी जुळण्यापूर्वी मीही काही ठिकाणी गेलो होतो आणि माझे जे काही आठवणी आहेत त्या कशा आहेत, कुठल्याही मंदिरात जायचं 2 मिनिटाहून अधिक थांबायचं नाही. जे आम्हाला घेऊन गेले होते त्यांनी सांगितलं होतं आता इथे आपण 2 मिनिटं थांबणार आहोत, ठीक आहे, अजिबात वेळ वाया घालवायचा नाही इथे मंदिरात. आणि इतक्यातही ज्या भक्तांना भेटतो ते पण मला सांगतात की इस्कॉनमध्ये जुळण्यापूर्वी आम्ही कधी द्वारकेला गेलो होतो, कधी बद्रीनाथला गेलो होतो, पण म्हणतात की ती एक सहल होती, पिकनिक होती ती. जायचो, खायला खूप छान असायचं नेहमीच, राहण्याची सोय खूप छान असायची, पण मंदिरात बसण्यासाठी किंवा मंदिरात दर्शन घेण्यासाठी किंवा मंदिरात त्या मंदिराबद्दल तिथली विशिष्ट माहिती ऐकण्यासाठी कधी आम्हाला प्रोत्साहन नाही मिळालं. म्हणतात इस्कॉनमध्ये आल्यावरच एक लक्षात आलं की तीर्थ ठिकाणी सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे ती आहे त्या तीर्थ ठिकाणाचं दर्शन किंवा त्या तीर्थ ठिकाणाचं काय महत्व आहे हे श्रवण. आणि या 2 गोष्टींना सोडून आम्ही भरपूर असे काही यात्रा केल्या आहेत असं अनेक भक्तही मला सांगतात. म्हणून त्या अनुषंगाने आपण थोडंसं हे पण चर्चा करूया की आपल्याला अशा प्रकारच्या यात्रेला यायची काय गरज आहे. तर साधारणपणे आपण बघतो की आपण मूळचे कुठले? भगवत धामातले. आणि भगवत धामातले आपण मूळचे आणि आपण इथे कसे काय पोहोचलो? काहीतरी आपण नक्कीच दुष्कृती किंवा वाईट विचार केले असणार जे त्या वातावरणामध्ये सामील होत नाहीत. म्हणून मग श्रीकृष्ण म्हणाले थोडंसं तुम्ही या वातावरणामध्ये फिट होत नाही आहात तर तुम्ही थोडंसं भौतिक जगात जाऊन या. पण तुकाराम महाराजांच्या ठिकाणी आपण आलो. तुकाराम महाराज स्वतः काय म्हणतात? आम्ही जातो आमच्या गावा म्हणतात. मूळचं आपलं गाव ते आहे. मग गाव सोडून कशासाठी आलो आपण इकडे? आणि गाव सोडून इकडे आलो आहोत इथे काय हाल अपेष्टा सहन करतो आपण. अनेक वेळा हा प्रश्न येतो की प्रभूजी तुम्ही म्हणताय की आपण इथे होतो मूळचे आणि आता या वेळेस या प्रसंगी आपण इकडे आहोत आणि आपण भक्ती करूया, नाम जप करूया, भागवत श्रवण करूया, तीर्थाटन करूया, पण एवढं सगळं करून जेव्हा आपण पुन्हा वापस जाऊ तेव्हा त्याची काय खात्री आहे की पुन्हा एकदा नाही येऊ? म्हणजे हे नेहमी चालूच राहणार. जसं कर्माचं चक्र आहे, काहीतरी कर्म करायचे, मग त्याला कापण्यासाठी काहीतरी पूजा करायची, काहीतरी प्रायश्चित्त करायचं, ते प्रायश्चित्त करताना परत काहीतरी घडतं, असं कर्माचं चक्र चालूच राहतं. तर एका भक्ताने प्रश्न विचारला की असं आपण नेहमी वारंवार येतच राहणार, येणार, हाल अपेष्टा सहन करणार, मायादेवी आपल्याला त्रास देणार, त्यातून आपण त्रासणार, कोणतरी भक्ताचं ऐकून थोडी माळा वगैरे काहीतरी करणार त्याला संतुष्ट करण्यासाठी, भगवत धामी जाणार, पुन्हा एकदा तीच चूक करणार. असं आपण केलंय या जगात? केलंय का आपण तीच चूक केली आहे वारंवार? अनेक वेळा केली आहे. आणि नेहमी वाटतं अरे मी तीच चूक परत केली, पण पुन्हा करतो, परत एकदा वाटतं परत पुन्हा करतो. तर याची काय खात्री आहे की ही शेवटची वेळ आहे? त्यासाठी एक उपमा आहे. असा एक विचार करा की कुठल्या तरी महत्वाच्या कामासाठी एक गाव आहे आणि त्या गावाचं नाव आहे झुमरी तलैया. काय नाव आहे? ऐकलंय कधी नाव आहे? मी पण नाही ऐकलंय. म्हणून आपण असा एक विचार करूया. दुसरं नाव घेतलं तुमच्या मनात दुसऱ्याकडल्या आठवणी येतील. म्हणजे झुमरी तलैया, ठीक आहे. त्या झुमरी तलैयाला खूप मोठं एक महत्वाचं एक अधिवेशन भरलंय आणि तुम्हाला सगळ्यांना बोलवलंय तिकडे. चला तिथे तुमचं जरा मार्गदर्शन सांगा आम्हाला, कशी शेती करायची, काय करायचं ते. आणि तिथे तुम्ही गेले आणि तुम्ही ज्या आगगाडीने गेले, ट्रेननी गेले,
ती ट्रेन रात्री 2 वाजता पोहोचली तिकडे. एकच ट्रेन होती तिकडे आणि ती रात्री 2 वाजता पोहोचते. स्टेशनला जेव्हा तुम्ही उतरले तेव्हा सगळ्या शुकशुकाट. तुम्ही विचार करताय रात्री 2 वाजता इथे कशाला पोहोचलो मी, आणि नाव पण पहिल्यांदाच ऐकलंय, माहिती नाही इथे काय होणार आहे. आणि जेव्हा बाहेर येता तेव्हा तिथे काही रिक्षा नाही, टांगा नाही, गाडी नाही, काही नाही. मग अर्धा तास तिथे थांबता, घड्याळाकडे बघा 2:30 वाजले, काय वेळ आहे काही कुठे पोचायची. तेवढ्यात एक जीप येते तिथे आणि म्हणते, तुम्ही आगगाडीने आले का? हो. कुठे जायचंय तुम्हाला? मग तुम्ही सांगता या या ठिकाणी आम्हाला जायचंय. म्हणजे ठीक आहे बसा. म्हणजे पैसे किती होणार? ते नाही, फुकट. फुकट तर आता आमच्या बारामतीला पण कोणी देत नाही. आणि जेवढं तिला यामध्ये रात्री 2:30 वाजता हा फुकट आहे, तर काहीतरी आहे. नाही ना, पैसे किती येतं सांगा. सांगितलं ना फुकट. काय आता करायचं नाही कळत नाही. ठीक आहे चला बसूया. आणि त्या गाडीत बसले आणि अर्ध्या तासावर ती गाडी गेली कुठेतरी एकदम अंधारात, कुठेतरी जिथे काही वस्ती नाही, काही नाही, काही नाही, तिथे गाडी थांबवली आणि तुम्हाला बाहेर काढलं. आणि तुम्ही त्याला विचारताय, इथे का थांबवली गाडी? इथे ते हॉटेल नाही आहे आमचं. आणि हे ऐकून त्यांनी फक्त कॉलरच पकडली आपली आणि म्हणाले, जितके पैसे आहे तितके काढ. म्हणतो, आता लक्षात आला फुकट का म्हणाला. तुम्ही सगळे खिशातले पैसे काढून दिले. घड्याळ पण काढ. अच्छा, घड्याळ पण तू पैसे म्हणालास ना, ठीक आहे घड्याळ पण. मोबाईल कुठे आहे? आणि दुसरा दोन्ही मोबाईल, अंगठ्या, घड्याळ, पैसे सगळं काढलं. ठीक आहे. आता अपेक्षा काय? आपली अपेक्षा काय त्या माणसाकडून? आता तरी सोडू दे, बरोबर. अजून काही आहे का? अजून काही नाही. खरं खरं. आणि खरं म्हटल्यानंतर आपल्याला त्यांनी मारायला सुरुवात केली. अजून 2 लोक आले, ते पण आपल्याला आणि आपण म्हणतोय, अरे दिलं सगळं तुला, बघ तपासणी कर, पैसे हे ते सगळं दिलं, फक्त कपडे राहिले तर पण काढून देतो, पण सोड मला. नाही, अर्धा तास मारलं त्याने आणि पैसे पण घेऊन पळून गेला. मारलं पण गरज नसताना. आणि तिथे अंधार, रात्री 3 वाजता जिथे कोणी नाही, काही नाही, तिथे आपण असं रक्त बंबाळून असं पडलोय रस्त्याच्या बाजूला. आणि सकाळी 6 वाजल्यावर कोणतरी माणूस आला आणि तो म्हणतो, हे काय झालं तुमचं? तर तुम्ही म्हणता, मी ऍक्च्युली इथे आलो होतो एका अधिवेशनासाठी, तर असं सगळं माझं रात्री झालं. तो म्हणतो, ठीक आहे मी तुम्हाला सोडतो, त्या हॉटेलमध्ये मी सोडतो तुम्हाला. तर तुम्ही त्याच्याकडे बघता थोडंसं नजरेने. मग तुम्ही म्हणता की माझ्याकडे तुम्हाला द्यायला पैसे नाही. तो म्हणतो, नाही फुकट सोडतो तुम्हाला. तर तुमच्यातून किती लोक त्यांच्या माझ्यासोबत जातील? तुम्ही त्याला काय म्हणणार, ते हॉटेल कुणीकडे आहे इथे? ठीक आहे, मला नाही यायचंय. आणि त्याच्या विरुद्ध दिशेने तुम्ही रेल्वे स्टेशनकडे जाणार, बरोबर. आणि तिथे दुसरी कुठली ट्रेन येते त्याच्यात बसून तिथून निघून जाणार, बरोबर. आणि अशा प्रकारे प्राण वाचले. बारामतीला पोहोचलो, वडगावला पोहोचलो. ठीक आहे. आणि परत 6 महिन्यांनी कोणतरी एक माणूस येतो तुमच्याकडे, म्हणतो, अरे ऐकलं का, सर्व या प्रांतातील शेतकऱ्यांचा झुमरी तलैयाला अधिवेशन क्रमांक 2 आहे, चला आपण जाऊया म्हणून. तुमच्यातून किती लोक जाणार त्या अधिवेशनाला? तर एका अर्थाने समजा कोणाला तरी इच्छा असेल किंवा अगदीच म्हणतात ना सकारात्मक विचार असतील, म्हणून त्यावेळेस लुबाडलं मला, पण यावेळेस नाही लुबाडलं. तर कोणतरी जाईल, एकदा असेल तुमच्यामधून कोणतरी स्पेशल हिरो कोणतरी असेल तो जाईल. पण साधारणपणे म्हणणार, आता कुठेच नाही, झ वरून चालू होणारे सगळे शहर बंद. कारण तिथे पैसे पण गेले, उगाच मारलं पण, आणि जो काही अनुभव झाला तो खूपच वाईट अनुभव झाला. आता इच्छा नाही परत जायची, बरोबर. तशाच प्रकारे श्रीकृष्ण गीतेमध्ये म्हणतात, यद गत्वा न निवर्तन्ते तद धामम परमम मम. श्रीकृष्ण म्हणतात, तुम्ही ते जग सोडून इथे आले खरे, इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत. म्हणतात या 2 गोष्टींमुळे आपण इकडे आलो. एक म्हणजे परमेश्वराला सोडून, परमेश्वराला बाजू करून सुख उपभोगायची इच्छा होती आपल्याला. आपण जेव्हा भक्तांच्या संगतीत आहोत तेव्हा आपण सुख उपभोगतो का? चांगला कार्यक्रम होतो, चांगला प्रसाद होतो, चांगली यात्रा होते, चांगलं कीर्तन होतं, सुख उपभोगतो ना. पण हा जो सुख आहे, हा जो आनंद आहे, हा परमेश्वराला धरून, परमेश्वराला मध्यभागी ठेवून आपण गाणी गातो, परमेश्वराला मध्यभागी ठेवून आपण कथा ऐकतो, परमेश्वराला मध्यभागी ठेवून महाप्रसादे गोविंदे म्हणून प्रसाद पण घेतो. तर हे जे सुख आहे भक्तांचं, ते परमेश्वराला मध्यभागी ठेवू नये.
पण जेव्हा आपण परमेश्वराला बाजूला करून सुख उपभोगायची इच्छा करतो, त्या इच्छेपासून आपण या जगात येतो. आणि दुसरं म्हणजे द्वेष, परमेश्वराप्रती द्वेष. तर आपल्यातून काही जे सज्जन नेते म्हणतील, पण प्रभूजी परमेश्वराप्रती द्वेष नव्हताच कधी आम्हाला. द्वेष काय आहे हे ते इस्कॉनमध्ये आल्यावर लक्षात आलं की द्वेष नावाचा पण एक शब्द असतो, आणि छान चालू होतं द्वेष वगैरे, आणि परमेश्वराप्रती द्वेषच नव्हता. इतक्यात एका परिवाराच्या घरी गेलो होतो, त्यांच्याकडे एक लहान मुलगी आहे, 1 वर्षाची मुलगी. तर त्यांच्या घरी जेव्हा गेलो तेव्हा जवळ आली, म्हणाली मला पण एक भजन येतं गाता. मग तिने भजन गाऊन दाखवलं. मग त्या लहान मुलीने मला जेव्हा भजन गाऊन दाखवलं, तिची काय अपेक्षा होती माझ्याकडून? खूप छान गायलंस, बरोबर. तर तिला सांगितलं खूप छान गायलंस तू. मग म्हणाली मला करताल पण वाजवता येतात. मग करताल घेऊन आली. मग टिंग 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 तिच्याच तालीवर आणि तिच्याच पद्धतीने गात होती. तिची काय अपेक्षा होती माझ्याकडून? खूप छान वाजवलं, बरोबर. तर अशा प्रकारे करताल पण वाजवलं. ते काय एवढं काही छान नव्हतं, 1 वर्षाची मुलगी होती, पण खूप छान वाजवलं म्हटलं तिला. गायलं जे भजन ते पण काही असं तालीत वगैरे नव्हतं, पण खूप छान गायलंस, बरोबर. मग त्यानंतर तिचे आई बाबा आले आणि म्हणाले प्रभूजी आपण थोडं कीर्तन वगैरे करूया. मग आम्ही तिघांनी जेव्हा कीर्तन सुरू केलं, तर ते योग्य पद्धतीने 1 2 3 करतालची बीट वगैरे होती. तर तिला अस्वस्थ झालं ते. कारण आतापर्यंत मी जेव्हा करताल वाजवतो तेव्हा हे तिघं माझ्याकडे बघत होते आणि माझी वाहवा करत होते. मी जेव्हा भजन गात होती तेव्हा हे तिघं माझ्याकडे बघत होते आणि वाहवा करत होते. आता आम्ही तिघे डोळे बंद करून आपले भजन गात होतो. तर तिच्याकडे दुर्लक्ष झालं. पण तिच्याकडे दुर्लक्ष केलं का आम्ही? तिच्याकडे दुर्लक्ष नाही केलं, परमेश्वराकडे लक्ष केलं, बरोबर. पण त्यामध्ये तिला काय वाटलं की आतापर्यंत हे लोक तिघं माझ्याकडे बघत होते, माझी आई माझे बाबा आणि हे जे आले ते पण माझ्याकडे बघत होते, माझ्याशी बोलत होते, मी जेव्हा गात होते तेव्हा माझ्याकडे सगळं लक्ष होतं, आणि आता हे लोक परमेश्वराकडे लक्ष देतात. तर तिला अस्वस्थ झालं, रडायला लागली ती. तर तिला काही आपण म्हटलं का? नाही म्हटलं. तिला काही वाईट बोललो का? नाही बोललो. तिच्या उपस्थितीमध्ये तिच्या बोलण्याला तिच्या वागण्याला ती उड्या मारत होती, तिच्याकडे लक्ष न देता डोळे बंद करून आम्ही कीर्तन करत होतो. त्याच्यामध्ये तिला त्रास व्हायला लागला आणि तिला अस्वस्थ व्हायला लागलं. तर याला म्हणतात नकळतपणे आपल्या वागणुकीतला द्वेष. द्वेष म्हणजे हा नाही की कोणा व्यक्तीच्या विरुद्ध आपण करतो. द्वेष म्हणजे त्याची पहिली पायरी काय आहे की ज्या व्यक्तीबद्दल लोक गुणगौरव करतायत, ज्या व्यक्तीबद्दल सगळेजण म्हणतात किती छान आहेत किती छान आहेत, ते गुणगौरव ऐकून ते ऐकून जरी आपल्या तोंडातून काही अपशब्द निघत नसतील पण अस्वस्थ होतं. आपण त्यांचंच गुणगान करतोय, आपण त्यांचंच गुणगान करतोय आणि माझ्याबद्दल कोणी काही गुणगान नाही करत आहे. असं होतं ना अस्वस्थ कधी कधी. तर जरी आपल्याला श्रीकृष्णांशी द्वेष नसेल, पण जेव्हा केव्हा श्रीकृष्णांचा गुणगौरव होतो तेव्हा आपण किती आतुरतेने त्या गुणगौरवाला ऐकतो, तेव्हा आपण किती आतुरतेने त्या गुणगौरवामध्ये सामील होतो. आणि जर आपण आतुरतेने सामील नाही होत, जर आपण आतुरतेने श्रीकृष्णांची कथा श्रीकृष्णांचं कीर्तन ऐकायला आपल्याला आतुरता नाहीये, याचा अर्थ आपल्याला द्वेष. स्तर असतात ना, प्रत्येक गोष्टीचे स्तर असतात, शिक्षणाचे स्तर आहेत. पहिली दुसरी तिसरी, पहिली तो पण शिक्षण घेतो, 10वी तो पण शिक्षण घेतो. मैत्रीचे स्तर असतात. पहिलं स्तर म्हणजे मित्र, दुसरं म्हणजे बंधू, तिसरं म्हणजे सुहृत. तर श्रीकृष्ण म्हणतात सुहृदम सर्वभूतानम. मित्र म्हणजे काय? तोंड ओळख असलेला, राम राम भाई, नमस्कार, हरे कृष्ण, हरी बोल. पण कुठल्या गावचे, तुमच्या जीवनामध्ये काय चाललंय मला काही घेणं देणं नाही, फक्त मंदिरामध्ये जेव्हा कार्यक्रमाला येणार तेव्हा हरे कृष्ण हरी बोल म्हणणार, मी माझ्या रस्त्याला तुम्ही दिसतो. बंधू म्हणजे थोडंसं अजून जरा नातं, बांधव म्हणतो ना मराठीत तसं. कशा आहात तुम्ही? मागच्या कार्यक्रमाला दिसले नाही तुम्ही. हो थोडंसं आजारी होतो. हो आजारी होतो. अरे मी फोनच नाही केला तुम्हाला, माझ्या मनात आलं होतं. आता पुढच्या वेळेस जेव्हा ते व्यक्ती दिसणार नाही कार्यक्रमाला साप्ताहिक, तेव्हा मग आपण कार्यक्रमानंतर फोन करू, बरी आहे का तब्येत? हो बरी आहे, पण थोडं बाहेर गावी. अच्छा ठीक आहे, काही हरकत नाही. म्हणजे एक आपुलकी निर्माण झाली. आणि सुहृत, हृत म्हणजे हृदय, आणि सुहृत म्हणजे माझ्या हृदयामध्ये तुमच्या प्रती खूप छान भावना आहे, ती एकदम आंतरिक मैत्री झाली. जसं शिक्षणाचे स्तर आहेत, मैत्रीचे स्तर आहेत, तसे द्वेषाचे पण स्तर आहेत. शिशुपालचा द्वेष आहे परमेश्वराला बघून इतका असा तो, जसा ज्वालामुखी कसा फुटतो तसा द्वेषाचा ज्वालामुखी तो बघू शकत नाही श्रीकृष्णाला. आपल्यामध्ये तो द्वेष नाही, तो पराकाष्ठेचा द्वेष नाही. आपल्यामध्ये काय द्वेष आहे माहितीये? जेव्हा सगळे मिळून श्रीकृष्णाचं कीर्तन करतायत त्याच्यामध्ये रसच नाही काही.
जेव्हा सगळे म्हणून श्रीकृष्णांची कथा करतायत, आपल्याला त्याच्यामध्ये रसच नाही, आपण खिडकीबाहेर बघतोय, पण तो मी श्रीकृष्णांच्या विरुद्ध कधी काही बोललो नाही, मी श्रीकृष्णांचा कधी तिरस्कार केला नाही. श्रीकृष्णांचा तिरस्कार नाही केला ती चांगली गोष्ट आहे, पण श्रीकृष्णांचा गुणगौरव केला कधी? श्रीकृष्णांबद्दल कधी कोणाला काही सांगितलं नाही. म्हणजे या जिभेने त्यांच्या स्वामींची कधी गुणगाथा गायली नाही. तो द्वेषाचा प्राथमिक स्तर आहे. तर त्या लहान मुलीला त्या परिस्थितीमध्ये जेव्हा श्रीकृष्णांचा गुणगौरव होतोय किंवा श्रीकृष्णांचे भजन आम्ही गातोय, तिला अस्वस्थ व्हायला लागलं, शेवटी रडायला लागली. मग आम्हाला वाटलं की तिला भूक लागली होती. मग काय, तर जसं आम्ही तिघांनी ते कीर्तन बंद केलं, कारण एवढ्या जोरात रडायला लागली, आम्ही कीर्तन बंद करायला लागलं, कीर्तन बंद केलं आणि तिच्याकडे लक्ष दिलं, परत शांत. म्हणते, प्रभूजी मला अजून एक आरती येते, गाऊन दाखवू का? अच्छा. मग आम्हाला लक्षात आलं, प्रश्न हा नाहीये की आम्ही काय गातोय, प्रश्न आहे की आम्ही तिचं नाही ऐकत. तर यातून आपण शिकू शकतो की जरी आपण परमेश्वराच्या विरुद्ध काही नाही करत आहे, पण परमेश्वराच्या कथेमध्ये आणि आपल्याला नाही तर ते द्वेषाची पहिली पायरी होती. तर म्हणून श्रीकृष्ण म्हणतात, इच्छा द्वेष समुत्थेन, या दोन कारणांमुळे आपण या जगात आलोय. तर परत जायचंय की नाही? मग परत गेल्यावर आपल्याला सगळी स्मृती राहणार. इथून जेव्हा आपण भजन कीर्तन करू, सेवा करू, आपल्या आपल्या परीने जे काही शक्य आहे ते परमेश्वराला अर्पण करू, हे सगळं करून जेव्हा जाऊ परत, प्रभुपादांनी आपल्याला आश्वासन दिलंय, जेव्हा जाऊ तेव्हा हे सगळं आठवण राहील. एकदा चुकीने इच्छा केली की श्रीकृष्णांचं सगळे मिळून वैकुंठामध्ये गुणगौरव करत होते, आणि तेव्हा मी म्हटलं मला पण गायचंय काहीतरी. पण ते मला जे गायचं होतं ते श्रीकृष्णाच्या गुणगौरवासाठी नव्हतं, ते माझ्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी होतं. आणि त्या एका इच्छेमुळे जेव्हा इथे आलो, काय काय हाल झाले आपले. कोणी कोणी लुबाडलं आणि कोणी कोणी आपला विश्वासघात केला, आणि कोणावर आपण प्रेम केलं आणि त्या व्यक्तीने आपल्या प्रेमाचा काय प्रतिसाद दिला, हे सगळं आपल्याला सगळं काही माहिती आहे. आपल्या जीवनातले चढ उतार आपल्याला सगळे माहिती आहेत, बरोबर. जे काही सगळं झालंय ते आपल्याला तिकडे लक्षात राहील. तर तिथे गेल्यानंतर समजा कोणी विचारलं, अरे थोडंसं फिरून यायचं आहे का आपल्याला, भौतिक जग आहे ना, भौतिक जग एकदा बघायचं आहे का? मागच्या वेळेस तुला लुबाडणारे लोक भेटले, यावेळेस मी तुला चांगल्या लोकांशी ओळख करून देतो, तर जाणार कोणी? म्हणून आपल्याला माहिती पाहिजे की आपण ज्या खूप छान संस्कृतीतून, खूप छान परिस्थितीतून इथे आलो आहोत, ती एकदाच चूक करतो आपण. आणि म्हणून श्रीकृष्ण आपल्याला आश्वासन देतात, यद गत्वा न निवर्तन्ते. ही जी आपण चूक केली ती दुर्दैवाने एकदाच केली, पण आता परत जायचंय. पण ते परत जाणं सोपं आहे का? जरी आपल्यासोबत बरेच वाईट गोष्टी या जगात झाल्या आहेत, पण एक ना आशा असते. काय असते? काल दुःख होतं, परवा पण दुःख होतं, उद्या हा जो सूर्य आहे ना, हा माझ्या जीवनामध्ये खूप चांगले दिवस आणणार नाही. आणि अशा प्रकारे त्या खोट्या आशेसाठी आपण 1, 2, 3, 4, 5, 6 एक एक दिवस आपण पुढे जात असतो. तर या लढ्यामध्ये खरी गोष्ट आपल्याला काय मदत करेल? आपली स्वतःची शुद्धता आपल्याला मदत करेल. आपल्यामध्ये शुद्धता आहे का? या कमऱ्यामध्ये आपण बसलो आहोत, या कमऱ्यामध्ये प्रकाश आहे का? बघा, खिडक्या उघड्या आहेत आणि खिडक्यातून थोडा काही प्रकाश येतोय, पण शेवटी तुम्हाला हे दिवे लावायलाच लागले की नाही? तर या खोलीचा जो मूळ स्वभाव आहे किंवा परिस्थिती आहे ती आहे अंधाराची. आणि या अंधाराच्या खोलीमध्ये आपण कृत्रिम पद्धतीने हे दिवे लावले, तेव्हा कुठे प्रकाश आणि तेव्हा कुठे आपण हा कार्यक्रम घेऊ शकतो. ऍक्च्युली या पूर्ण भौतिक जगामध्ये अंधार आहे, आणि या पूर्ण ब्रह्मांडामध्ये पण अंधार आहे. अंड आहे ना, अंड्याच्या बाहेर प्रकाश आहे, पण अंड्याच्या आतमध्ये अंधार आहे. आणि या अंधारमयी जगामध्ये सूर्य आणि चंद्र यामुळे प्रकाश आहे. तर अमावस्येच्या दिवशी रात्री पूर्ण अंधार, आणि जर ढग असतील तर ताऱ्यांचा छोटासा जो प्रकाश असतो तो पण नाही. आणि सूर्यग्रहणाच्या दिवशी पण भर दिवसा दुपारी 12 वाजता जर ग्रहण असेल तर अंधार होतो. म्हणजे ऍक्च्युली या जगाची रीत काय, या जगाचा मूळ परिस्थिती काय, मूळ स्वभाव काय? अंधारमय. पण तरीही आपले वेद आपल्याला काय म्हणतात? तुम्ही आले खरे या अंधारामध्ये, मग म्हणतात तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्युर्मा अमृतगमय. म्हणतात आले ठीक आहे, पण आता आपण अमृताकडे जाऊया, आपण आता प्रकाशाकडे जाऊया. या मार्गावर सगळ्यात महत्वाचे लोक
आपल्यासाठी कोण आहे? आपलं स्वतःचं कर्तृत्व, आपण कधी असं वागतो कधी तसं वागतो. आपलं कर्तृत्व बदलत असतं, आपल्या मनातले विचार बदलत असतात. आपल्याला मदत कोण करणार माहिती आहे? भगवंतांचे भक्त. भगवंतांच्या भक्तांना जर धरून आपण ठेवलं तर येन केन प्रकारेण प्रत्येक परिस्थितीमध्ये कसं तरी काहीतरी करून आपल्याला परमेश्वराची आपल्याला आठवण करून देते. तर एकदा नारद मुनी आहेत, परमेश्वराकडे गेले आणि म्हणाले, हे परमेश्वर, अनेक वेळा मी असं ऐकलंय की भक्तांचा संघ, वैष्णवांचा संघ खूप महत्वाचा आहे. असं का बरं? तर परमेश्वर त्यांना म्हणतात, खरं सांगू का, मलाही नाही माहिती. अरे तुम्हाला कसं नाही माहिती? हो, मला तू माझ्याबद्दल विचार, साधू संतांबद्दल विचारू नको. मग कोणाला विचारू? म्हणाले, ती बघ पृथ्वी दिसते तुला? हो. त्या पृथ्वीमध्ये तो समुद्र दिसतोय? हो. त्या समुद्रामध्ये तो मासा दिसतोय का? हो. त्या मासाला जाऊन विचार. मग मासाला कशाला विचारू? नाही नाही, मी म्हणतोय मग ठीक, मासाला जाऊन विचार. मास्या मास्या, मला एका प्रश्नाचं उत्तर पाहिजे की आपल्या जीवनामध्ये साधू संतांच्या अस्तित्वाचं काय महत्व आहे. तर मासाने तो प्रश्न ऐकला नारद मुनींकडून, असं डोकं वर केलं नारद मुनींकडे बघायला आणि तो मरण पावला. नारद मुनी म्हणतात, मी काय केलं? मी फक्त प्रश्न विचारला आणि प्रश्न विचारून मासा पिला का? पण ठीक आहे, कदाचित त्याचा तो काळ आला असेल. नारायणाकडे गेले, म्हणजे सॉरी, तुम्ही मला सांगितलं माशाला विचारायला, मी माशाला विचारलं खरं, पण उत्तर देण्यापूर्वी तो मासा मरण पावला. हो का? ठीक आहे, एक काम कर, तो तुला हरिण दिसतोय का जंगलात? हो दिसतोय. त्या हरिणाला जाऊन विचार. तर नारद मुनी परत, त्यांना कळत नाहीये काय चाललंय, मासा हरिण काय चाललंय. मग हरिणाला जाऊन विचारलं, अरे हरिणा, मला एका प्रश्नाचं उत्तर पाहिजे आणि नारायणाने तुझ्याकडे पाठवलंय. साधू संतांच्या आपल्या जीवनामध्ये अस्तित्वाचं महत्व काय? त्या हरिणाने तो आवाज ऐकला आणि हरिणाने असं नारद मुनींकडे बघितलं, धम, तो पण मरण पावला. आता नारद मुनींना वाटलं, एकतर मला कळत नाहीये की हे नारायण मला अशा प्रकारे का पाठवतात, आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी असा काय प्रश्न विचारतोय की हा असा प्राणी मरतोय. तर पुन्हा एकदा नारायणाकडे जातं, म्हणतात मला उत्तर देणार का जरा? हो मी देतोय ना, पण यांना विचार ना तू. अहो पण आता हरिण पण मरण पावला. असं आहे होय, मला माहितीच नव्हतं हे. शेवटचं आता, ती बघ तुला गाय दिसते का? हो गाय दिसते मला. त्या गायीला जाऊन प्रश्न विचार. आता नारद मुनी थोडे घाबरले होते, कारण 2 वेळा मृत्यू झाला होता. गायीचा मृत्यू झाला तर गोहत्येचं पाप लागेल. तर नारद मुनी गेले, हे माते, मी नारायणाकडे गेलो होतो, नारायणाला प्रश्न विचारला, नारायणाने तुला विचारायला सांगितलं, कृपया माझी मदत करणार का? मला एक सांग, साधू संतांचं आपल्या जीवनामध्ये काय महत्व आहे? आणि काय झालं असेल? त्या गायीने पण नारद मुनीकडे बघितलं आणि मृत्यू झाला. नारद मुनी म्हणाले, संपलो मी, गायीची हत्या झाली माझ्याकडून. आणि आता थोडा राग आला त्यांना की 3 वेळा मी प्रामाणिकपणे प्रश्न विचारतोय आणि अशा प्रकारचं मला वेगळं उत्तर देतात. परत नारायणाकडे गेले आणि म्हणाले, माझ्याकडून गोहत्या झाली तुमच्यामुळे, याच्यासाठी कोण जबाबदार आहे? म्हणाले, मला खरोखर माहित नव्हतं, मला खरोखर वाटलं असं की ती गाय तुम्हाला उत्तर देईल, पण आता मला तुमच्याकडून उत्तर पाहिजे. म्हणजे शेवटचं मी तुला आश्वासन देतो, आता तुला उत्तर मिळणार. ते तुला एक बाळ दिसतंय, नवजात शिशु दिसतंय, त्याला जाऊन विचारशील? म्हणाले, मी अजिबात विचारणार नाही. म्हणजे नाही, शेवटची वेळ. त्या नवजात शिशुकडे नारद मुनी गेले आणि म्हणाले, बाळा, मला नारायणाने पाठवले आणि तुला प्रश्न विचारायचा आहे, साधू संतांचं आपल्या जीवनामध्ये अस्तित्वाचं महत्व काय? आणि तो जो लहान बाळ होता त्यांनी असा चेहरा वर केला आणि बोलला, मरण नाही पावला. आणि तो म्हणाला, हे नारद मुनी, तुम्ही ओळखलं नाही मला? मी मासा होतो. तुम्ही माझ्या जवळ येऊन मला प्रश्न विचारला, तुमचे दर्शन झाले, म्हणून माझा मृत्यू होऊन लगेच मला हरिणाचं शरीर मिळालं. मास्यानंतर अनेक अनेक जलजा नवलक्षाणी स्थावर लक्ष विंशती मध्ये वृक्षांचे 20 लाख प्रकार आहेत, मास्यांचे 9 लाख प्रकार आहेत. तर म्हणतो मी मासा होतो, मध्ये 20 लाख वृक्ष होते, ते सगळे ओलांडले मी. क्रमयोर रुद्र संख्यायाम, पाली, साप, विंचू, ते सगळे 11 लाख योनी आहेत. पक्षीणाम दशलक्षणम, 10 लाख प्रकारचे पक्षी आहेत.
त्रिंशल लक्षाणी पशवः, 30 लाख पशु आहेत. तर त्यांनी कुठे झेप घेतली त्या आत्म्याने, त्या जीवात्म्याने? सगळे वृक्ष, सगळे सर्प वगैरे आणि पक्षी यांना ओलांडून त्याला आता पशुचं शरीर मिळालं. मग तुम्ही पुन्हा एकदा मला तो प्रश्न विचारायला आले आणि त्या हरिणाचं शरीर माझं पटकन सुटलं आणि मला गायीची उच्च योनी मिळाली. तर पशु योनींमध्ये सगळ्यात उच्च योनी आहे गायीची, त्याच्यानंतर मनुष्य जीवन सुरू होतं. म्हणाले 3 जन्मांमध्ये मी मासा होतो, मला मनुष्य जन्म मिळाला. हेच सगळ्यात मोठी गोष्ट आहे की साधू संतांच्या केवळ दृष्टीपाताने त्यांची नजर जरी आपल्यावर पडली तर आपले हे जे 84 लाख योनीमध्ये आपण फसलेलो आहोत तो प्रवास खूप कमी होतो. तेव्हा नारद मुनीला लक्षात आलं की नारायण जेव्हा आपण उत्तर देतात ते आपल्या बुद्धीने आपल्याला लक्षात येत नाही, पण त्यामागे खूप मोठा धडा असतो. एक अंबरीश महाराज होते. त्या अंबरीश महाराजांचा एक भाऊ होता. तर म्हणतात अंबरीश महाराज खूप मोठे भक्त होते, पण त्यांच्या भावाला भक्ती नव्हती. तर काय केलं, एकदा भावाला म्हणाले, अरे थोडं तरी नाम जप कर, थोडं तरी परमेश्वराशी संबंध जोड. तर या भावाने कधी काही ऐकलं नाही. तर एक दिवस नारद मुनी जेव्हा आले त्यांच्या घरी, तर नारद मुनीनं विनंती केली, माझ्या भावाला थोडं सांगणार का? तर नारद मुनीने थोडं बसवलं, थोडा प्रयत्न केला, पण त्या भावाला अजिबात इंटरेस्ट नाही काही ऐकण्यामध्ये. मग नारद मुनी थोडे काय म्हणतात हताश झाले की याला किती सांगितलं परमेश्वराचं नामस्मरण कर, पण हा करायला तयार नाही. तर त्याला म्हणतात तुझं काहीच होऊ शकत नाही, फक्त एकच काम करतो की जेव्हा तुला यमदूत येतील घ्यायला तेव्हा यमदूतांना हा प्रश्न विचार की वैष्णवांच्या संगतीचा काय फायदा आहे. तो म्हणतो कोण विष्णू कोण वैष्णव मला काही घेणं देणंच नाही. अशा प्रकारे त्यांनी आपलं पापी जीवन जगत राहिलं आणि खरोखर मृत्यू समयी यमदूतच आले. मग यमदूतांना जेव्हा बघितलं घाबरलं, कारण जेव्हापर्यंत आपण यमदूतांना बघत नाही तेव्हापर्यंत जीवन, पापाचं जीवन जे आहे ते खूप छान वाटतं. पण यमदूतांचा जो आकराळ विक्राळ चेहरा, असे दात बाहेर आलेले, दिसायला पण भयानक असतात यमदूत. तर त्यांना बघून सगळं आठवतं जे काही ऐकलंय ते. तर ते पटकन त्याने 2 क्षणांमध्ये आठवलं की नारद मुनी बोलले होते यमदूत येतील आणि यमदूतांना तो प्रश्न विचार. यमदूत आलेला त्यांनी प्रश्न विचारला, वैष्णवांच्या संगतीचा काय प्रभाव? यमदूत म्हणाले आतापर्यंत असा कोणी प्रश्न विचारला नाही आम्हाला. आम्ही पटकन जाऊन आपलं काम करायचो, दोरा टाकायचो, दोऱ्याने बांधायचो आणि फरफटत त्याला यमलोकात घेऊन जायचो. तर त्याला तरी दोरा टाकता नाही आलं त्यांना. तर असा प्रश्न विचारला, त्यांच्याकडे उत्तर नाही. तर आदरपूर्वक यमराजाकडे घेऊन गेले. साहेब हा आम्हाला प्रश्न विचारतोय आणि आम्हाला याचं उत्तर नाही. मागच्या वेळेस अजामिळाला जेव्हा धरलं होतं तेव्हा तुम्ही आम्हाला खबरदार केलं होतं, पुन्हा अशा वैष्णवांना त्रास द्यायचा. तर त्या वैष्णवांसंबंधित हा प्रश्न विचारतोय. तर वी वैष्णव व वगैरे हे ऐकल्यावर यमदूत थोडे मागेच होतात, कारण मागच्या वेळेस त्यांना दामटून सांगितलं होतं यमराजांनी. तर यमराजांनी म्हणतात काय प्रश्न विचारला? तर यमराजांना म्हणतात की हे प्रश्न काय प्रश्न विचारतात? तर म्हणतात यमराज मला या प्रश्नाचं उत्तर पाहिजे. नारद मुनीने मला सांगितलं होतं वैष्णवांच्या संगतीचा काय प्रभाव. यमराज म्हणतात या प्रश्नाचं उत्तर मलाही नाही माहिती. पाप पुण्य काय असतं, कुठल्या पापाला काय शिक्षा मिळते, हे सगळं विचार मला. मग आता कोणाकडे जायचं? इंद्रदेवाकडे जातात. इंद्राला विचारतात वैष्णवांच्या संगतीचा काय प्रभाव. इंद्र म्हणतात मलाही नाही माहिती. पुण्य काय असतं, मौज कशी करायची, स्वर्गामध्ये अप्सरांचं नृत्य कसं बघायचं, हे सगळं मी सांगू शकतो. शंकराकडे जातात, ब्रह्मदेवाकडे जातात आणि या सगळ्यांना या प्रश्नाचं उत्तर नाही माहिती की एका वैष्णवाच्या संगतीचा काय प्रभाव आहे. तर म्हणजे आता कोणाला विचारायचं? तर विष्णूंना विचारूया. तर ब्रह्मदेव, शंकर, इंद्र, यमराज हे मिळून त्या अंबरीश महाराजांच्या भावाला घेऊन विष्णूंकडे जातात आणि म्हणतात हे विष्णू एका वैष्णवाच्या संगतीचा काय प्रभाव आहे. तर विष्णू म्हणतात एका वैष्णवाच्या संगतीचा हा प्रभाव आहे की ते वैष्णव त्या व्यक्तीला घेऊन विष्णूच्या समक्ष येतात आणि विष्णूंचं दर्शन घडतं. तर हा जो व्यक्ती आहे हा वैष्णव होता, पण यमराज वैष्णव आहेत. 12 महाजनांमधून बलीर वय्या सकीर वयम.
तर स्वतः यमराज जे आहेत, वयम म्हणजे ते पण एक वैष्णव. तर 12 महाजनांमधून एक महाजन यमराज आहेत. तर म्हणतात यांनी वैष्णवांना संग केला तर त्याचा काय प्रभाव झाला. यमराज त्याला घेऊन ब्रह्मदेव हे पहिले महाजन आहेत, स्वयंभू पहिले महाजन, शंकर अजून एक महाजन आहे. तर ब्रह्मदेव स्वतः महाजन, शंकर एक महाजन, 12 सगळ्यांचे महान श्रेष्ठ साधू संत आहेत. यमराज एक महाजन आहे. 3 महाजन या व्यक्तीला घेऊन विष्णूंच्या घरी गेले. या व्यक्तीला विष्णूंच्या घरी प्रवेश मिळाला असता का? जेव्हा विभीषणाने रावणाच्या लंकेतून सोडलं, जेव्हा रावणाने त्याला बाहेर काढलं, तेव्हा रामचंद्रांकडे गेले. आणि प्रसंग तो लांब आहे, पण मग रामचंद्राने त्यांना शरणागती दिली. तर तेव्हा म्हणतात विभीषणासोबत 4 राक्षस आले होते. विभीषण एकटे नाही आले, कोणाकोणाच नेहमी असतात ना कोणीतरी मित्र. तर त्या 4 राक्षसांना रामचंद्रांमध्ये अजिबात श्रद्धा नव्हती. त्या 4 राक्षसांना रामचंद्रांशी काही घेणं नव्हतं. पण त्यांनी काय म्हटलं, विभीषण चाललेत, विभीषणासोबत आपण पण जाऊ. आता इथे आपण काय करणार, आपला मित्र जर चाललाय तर. रामचंद्रांनी विभीषणाला शरणागती दिली, पण विभीषणाला शरणागती त्यासोबत त्या 4 राक्षसांना पण शरणागती मिळाली. रामचंद्रांची शरणागती त्या 4 जणांना काही न करता मिळाली. रामचंद्रांच्या लीलेमध्ये शूर्पणखा येते. शूर्पणखेच्या मनामध्ये काय भावना होती. त्यांना वाटलं मला रामचंद्रांचा भोग करायचा, मला रामचंद्रांचा सौंदर्याचा आनंद घ्यायचा. म्हणून म्हणतात की ओ रामचंद्र, सीता देवींना तुम्ही विसरून जा आणि माझ्याशी लग्न करा. पण रामचंद्र म्हणाले शक्य नाही, तुम्ही लक्ष्मणाला विचारा. लक्ष्मण म्हणाले मी दास आहे रामचंद्राचा आणि सीतादेवीचा, आणि तुम्ही जर माझ्याशी लग्न केलं तर तुम्ही दास 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 अनुदास होणार. म्हणाले बापरे, मला दास पण नाही व्हायचं आणि दास अनुदास पण नाही व्हायचं, त्यामुळे तुमच्याशी लग्न. मग परत रामचंद्रांकडे आले. मग म्हणाले या सगळ्या गुंतागुंतीच कशामुळे होते, सीतादेवींमुळे होते. मग सीतादेवीवर त्यांनी आक्रमण केलं. मग लक्ष्मणाला सांगितलं नाक आणि कान कापून टाक. बरोबर. तर ज्यांनी रामचंद्रांचा सुख उपभोग करण्याची इच्छा केली त्यांना सीतादेवींच्या उपस्थितीमुळे प्राण नाही गमावं लागले. त्यांचा फक्त कान आणि नाक केलं. मग आता ही जी शूर्पणखा आहे त्यांना रामचंद्रांप्रती इतकं आकर्षण आहे की जेव्हा हे नाक आणि कान कापले त्यानंतर जाऊन पुष्कर क्षेत्र आहे, राजस्थानमध्ये आजही पुष्कर क्षेत्र आहे, तिथे खूप मोठं तलाव आहे. पुष्कर एकच ठिकाण आहे पूर्ण ब्रह्मांडामध्ये जिथे ब्रह्मदेवांचं मंदिर आहे. आपले सगळे जे देवी देवता आहेत सगळ्यांचं कुठे ना कुठे काही ना काही मंदिर असतं. शंकराचे तर भरपूर प्रत्येक ठिकाणी मंदिर असतात, पण ब्रह्मदेवाचं कधी मंदिर बघितलं तुम्ही? तर ब्रह्मदेवांना तो एक शाप आहे की ब्रह्मदेवांचं कधी मंदिर नाही म्हणणार, पण या पूर्ण या ब्रह्मांडामध्ये एकच ठिकाणी जिथे ब्रह्मदेवांचं मंदिर आहे ते आहे पुष्कर. अजमेर माही ऐकलंय, अजमेर नावाचं, तिथून अर्ध्या तासावर पुष्कर आहे. तर त्या तलावामध्ये जाऊन शूर्पणखेने त्या तलावाच्या आतमध्ये 10,000 वर्ष तपस्या केली, शंकराला प्रार्थना केली आणि म्हणाले, जेव्हा शंकर प्रसन्न झाले 10,000 वर्षानंतर तेव्हा त्यांना म्हणाले मला रामचंद्र पाहिजे पती म्हणून. तर शंकराने म्हणाले रामचंद्र या अवतारामध्ये एक पत्नी व्रत घेतलेत, पण पुढच्या वेळेस जेव्हा श्रीकृष्ण म्हणून येतील तेव्हा ते एक पत्नी व्रत नाही घेणार आहेत, तर त्या अवतारामध्ये तुम्हाला संग मिळेल. तर ती शूर्पणखा आहे ती कृष्ण लीलेमध्ये कुब्जा म्हणून आली. तर कृष्ण आणि बलराम जेव्हा अक्रूर त्यांना मथुरेत घेऊन येतात तेव्हा शहर बघत असतात कृष्ण आणि बलराम, आणि तेव्हा अशी कुबड असलेली एक म्हातारी महिला आहे जिचा चेहरा पण इतका सुंदर नव्हता आणि असं कुबड निघालं होतं आणि हातामध्ये चंदन होतं आणि ती चंदन घेऊन जात होती. ती कोण होती? कंस राजाची दासी होती. आणि तिला कंस राजाने सेवा दिली होती, रोज चंदन उगाळायचं, ते चंदन कंसासाठी घेऊन जायचं आणि कंस ते चंदन लावणार. ते चंदन घेऊन कुब्जा जात होती आणि मनामध्ये काय भावना होत्या? जुन्या भावना होत्या, परमेश्वराप्रती आकर्षण होतं. तर तेच परमेश्वर जेव्हा श्रीकृष्णांच्या रूपात दिसले तेव्हा कुब्जाला म्हातारपणी त्या अवस्थेमध्ये तरुण श्रीकृष्णांप्रती आकर्षण निर्माण झालं. तर जवळ गेले आणि म्हणतात हे श्रीकृष्ण तुम्ही किती सुंदर आहात. श्रीकृष्ण म्हणतात बाजूला भाऊ उभा आहे, इथे बलराम उभा आहे, माझा मोठा भाऊ उभा आहे, भावासमोर असं काय बोलायचं नसतं. मग ठीक आहे ठीक आहे, मला ना एकच इच्छा आहे, माझ्या हातामध्ये हे खूप छान चंदन आहे, ते चंदन मला तुमच्या पूर्ण शरीरावर लावायचं आहे. तर कृष्ण आणि बलराम म्हणाले ठीक आहे,
कृष्ण आणि बलरामाच्या संपूर्ण शरीरावर, हातावर, छातीवर वगैरे कुब्जाने कंसासाठी उगाळलेलं चंदन हे कृष्ण आणि बलरामाच्या पूर्ण शरीरावर करून त्यांचं शरीर सुशोभित केलं. आणि हे कुठे चाललंय माहितीये? कुठल्या एका कमऱ्याच्या आतमध्ये नाही चालू आहे, भर चौकात रस्त्यावर चाललंय. कारण हे तर मथुरा बघत होते. म्हणजे बघा, कुब्जाने किती मोठा धोका पत्करला. कारण सगळ्या सैनिकांना, सगळ्या नगरवासींना माहिती होतं कंस राजाच्या राज्यामध्ये एकच भोक्ता आहे, कंस. बाकी सगळे सेवक आहेत. आणि ही जी आहे ही कंस राजाची दासी आहे. आणि रोज ही या रस्त्याने जाते, चंदन उगाळून जाते आणि कंसराजाच्या महलात जाते आणि कंस त्या चंदनाचा आनंद घेतो. ते चंदन ती दासी आज सर्वांच्या समक्ष भर चौकामध्ये कंसाने ज्या 2 मुलांना मारायला बोलवलंय, कंसाने पाठवलं होतं अक्रूराला कृष्ण आणि बलरामांना बोलवायला. म्हणजे कृष्ण आणि बलराम हे कंसाचे शत्रू आहेत, त्यांना मारण्यासाठी त्यांना मथुरेत बोलवलंय. विचार करा, कुब्जाने किती मोठा धोका पत्करलाय. जर कुठल्या व्यक्तीने जाऊन कंसराजाला हे सांगितलं, अहो माहितीये का, तुमची दासी तुमच्यासाठी केलेलं चंदन तुमच्या शत्रूंना लावते, कुब्जाचं काय होणार? तिच्या शरीराचे तुकडे तुकडे होणार. का? कारण कंसराजाला ज्या दिवशी आकाशवाणी ऐकली, त्यांनी स्वतःच्या बहिणीला डाव्या हाताने केस पकडले, उजव्या हाताने तलवार घेतली आणि सर्वांच्या समक्ष निर्लज्जपणे तिला मारायसाठी तिने तलवार उचलली होती. तेवढे वसुदेव म्हणाले, तुला प्रॉब्लेम मुलाशी आहे ना, तिच्याशी नाही आहे ना, प्रत्येक मुलगा मी तुला देतो, तिला सोड. तेव्हा कुठे तिचे प्राण वाचले. हा निर्लज्ज कंस आहे, हा क्रूर कंस आहे, जो आपल्या बहिणीला सगळ्यांसमोर मारायला पण तयार आहे. त्याला जर लक्षात आलं की कुब्जा त्याचं चंदन दुसऱ्यांना देते तर काय होईल तिचं? तर कुब्जाने काय केलं, शूर्पणखेच्या शरीरात त्या परिस्थितीमध्ये त्यांनी रामचंद्रांचा आनंद घेण्याचा प्रयत्न केला. आणि त्या शूर्पणखेने जेव्हा तपस्या केली आणि एका मोठ्या महाभागवत वैष्णव शंकरजींचा संग प्राप्त केला आणि शंकरजींचे आशीर्वाद प्राप्त केले, महाभोगी शूर्पणखा जी परमेश्वर रामचंद्रांचा भोग करण्यासाठी निघाली. राम या शब्दाचा अर्थ काय? रमयती इति राम. जो व्यक्ती केवळ आनंद घेतो, रमयती, त्याला म्हणतात राम. म्हणजे स्वामी कोण आहेत? रामचंद्र. आपण कोण? दास आहोत. आपली काय भूमिका आहे? परमेश्वरला आनंद देण्याची. रामचंद्रांची काय भूमिका आहे? आपण जो आनंद देतो तो स्वीकारायची. त्या परम स्वामी, परम भोक्ता, रमयती इति राम, ज्यांना आपण आनंद द्यायला पाहिजे, त्या रामचंद्रांचा भोग करणारी शूर्पणख आहे. आणि त्या शूर्पणखेला जेव्हा एका महान वैष्णव शंकराचा संग मिळाला, त्यांचा आशीर्वाद मिळाला, ती महाभोगी शूर्पणखा आज काय झालीये? निर्भीड दासी झाली. सगळ्यांच्या समक्ष भीतीने मुक्त होऊन त्याच रामचंद्रांचा उपभोग करायला प्रयत्नशील नाहीये, त्याच रामचंद्रांचा त्या श्रीकृष्णांना सेवा देण्यासाठी आहे. आणि गमतीची गोष्ट अशी की श्रीकृष्णांनी अनेक अनेक महिलांना, गोपिकांना किंवा राण्यांना द्वारकेतल्या आनंद दिला, रामचंद्रांनी नाही दिला. रामचंद्र म्हणाले मी एक पत्नीव्रत आहे, पण श्रीकृष्णांनी सगळ्यांना जवळ केलं. पण यांनी काय केलं? त्या श्रीकृष्णांना, विचार करा किती त्यांच्यामध्ये परिवर्तन झालं. तर म्हणून एका वैष्णवाच्या संगतीमध्ये राहून आपल्यामध्ये काय फरक पडणार? वैष्णव आपले हात नाही धरत, आपल्या पिसाळलेल्या मनाच्या घोड्याला लगाम लावतात. आपण काय करणार आयुष्यामध्ये, आपण ते करणार ज्याच्यावर आपण खूप विचार केला, ज्याच्यावर आपण खूप मनन केलं. आज आपण इकडे आलो, ही क्रिया केली, कृती केली, वडगाववरूनच निगडीला आलो. याची प्लॅनिंग केव्हापासून सुरू झाली? नियोजन कधीपासून सुरू झालं? कमीत कमी 1 महिन्या आधीपासून. तर मनातून विचार होता, तो शनिवार आहे, त्या शनिवारी सकाळी आपल्याला निगडीला जायचंय, तिथून देहूला जायचंय वगैरे, बरोबर. तर मनामध्ये जेव्हा आपण एक विचार येतो, ती त्या कृतीची पहिली पायरी आहे. मग जेव्हापर्यंत आपल्या मनामध्ये विचार येत नाही तेव्हापर्यंत ते आपण कृती करत नाही. आता आपल्याला दर्शनाला जायचंय, तर मनात आलं दर्शनाला जायचंय, मग आपले पाय त्या दिशेने वळणार आणि मग आपण दर्शनाला जाणार. म्हणजे कुठलीही कृती ही आधी मानसिक विचारापासून सुरू होते. म्हणून श्रेष्ठ वैष्णव काय करतात? आपले हात नाही धरत. श्रेष्ठ वैष्णव आपल्याला कृती करायला नाही शिकवत. श्रेष्ठ वैष्णव म्हणतात आपल्या जीवनामध्ये जे काय आपण कृती करतो त्याचं पहिलं पाऊल काय आहे? विचार.
मानसिक नियोजन, मानसिक तयारी. त्या मानसिक तयारीला आवरतात, आपल्या मानसिक विचारांना आवरतात. आपल्याला सांगतात सुविचार करायला पाहिजेत, सेवावृत्ती ठेवायला पाहिजे, इतरांच्या प्रगतीमध्ये आपलं समाधान शोधायला पाहिजे. अशा प्रकारे जरी कठीण वाटलं, पण जर आपण वैष्णवांच्या सोबत राहिलो, त्यांच्या दर्शनाने आपण पवित्र होऊ, त्यांच्या संगतीने आपल्याला विष्णूंचा लाभ मिळेल. आणि त्या प्रवासापर्यंत, विष्णूंचं दर्शन होईपर्यंत किंवा अनेक अनेक योनी ओलांडताना त्या ज्या जीवनात आपण आहोत, त्या जीवनाचा जो प्रवास आहे, आपण अनेक अनेक चुका केल्या आहेत ना, त्या चुका ज्या केल्या, त्या चुकीच्या कृती केल्या आहेत, त्याची सुरुवात झाली आपल्या मनाच्या विचारांपासून. तर जेव्हा आपण वैष्णवांसोबत असतो, आपला अनुभव आहे बघा, जेव्हा आपण साप्ताहिक कार्यक्रमाला येतो, कुठल्या यात्रेत येतो, का कोणच ठेव, पण मनात चांगले विचार येतात. ते तात्पुरतं असते, यात्रेच्या त्याचा जो अवधी आहे ती तेवढे असते. यात्रेच्या पूर्वी आपण जेव्हा आपल्या घरी होतो, मित्रांसोबत होतो, वर्तमानपत्र वाचत होतो, युट्यूबवर व्हिडिओ बघत होतो, तेव्हापर्यंत वेगळे विचार असतात. पण भक्तांच्या समक्ष वेगळे विचार येतात. परत भक्तांचा संघ सुटला की परत आपले जुने विचार येतात. म्हणजे केवळ वैष्णवांच्या सोबत राहून त्यांची पवित्रता, त्यांचं पावित्र्य हे आपल्यावर पण बिंबवलं जातं. तर किती मोठा हा आपल्या जीवनामध्ये फायदा आहे. त्याच्यामध्ये म्हणून भागवतामध्ये असे किती श्लोक आहेत ज्याच्यामध्ये भगवंतांच्या भक्तांचं गुणगान केलंय. एका 3ऱ्या अध्यायामध्ये, 3ऱ्या स्कंदामध्ये मैत्रेय मुनी म्हणतात की जनस्य कृष्णात विमुखस्य दैवात, म्हणतात या जगातले जे लोक आहेत, जनस्य कृष्णात विमुखस्य दैवात, का कोणास ठाऊक त्यांचं जे नशीब आहे इतकं वाईट आहे की श्रीकृष्णांपासून ते विमुख झालेत. अधर्मशीलस्य सुदुःखितस्य म्हणतात. आणि जसं आपण श्रीकृष्णांकडे पाठ फिरवली तर आपल्या जीवनामध्ये, सूर्याकडे पाठ फिरवली तर आपल्या जीवनामध्ये अंधकार येतो, सावली येते, अधर्म येतो आपल्या जीवनामध्ये. अधर्मशीलस्य सुदुःखितस्य. आणि जेव्हा आपण अधर्म करतो तेव्हा मग आपल्या जीवनामध्ये दुःख येतात. तर सुरुवात कुठून झाली? विमुखस्य दैवात. श्रीकृष्णांपासून जेव्हा विमुख झालो, अधर्म झाला, अधर्मामध्ये पडलो तर दुःख आलं. अनुग्रहाय वचरंती नूनम भूतानि भव्यानि जनार्दनस्य. म्हणतात अशा प्रकारे अधर्मशील, सुदुःखी असलेले, श्रीकृष्णांपासून विमुख झालेल्या लोकांना अनुग्रहाय, त्यांच्यावर कृपा करण्यासाठी या जगाच्या वेगवेगळ्या प्रांतामध्ये भूतानी भव्यानी जनार्दनस्य, परमेश्वराचे जे वैष्णव साधूजन आहेत हे या जगामध्ये प्रवास करत असतात. आणि केवळ एकच भावना असते की लोकांना आपण परत एकदा श्रीकृष्णांपासून जी असे पाठ फिरवली आहे ती फक्त म्हणतात की तुम्ही श्रीकृष्णांकडे उन्मुख व्हा. एकदा परमपूज्य राधानाथ महाराज एका प्रवचनात सांगत होते की सगळ्यात मोठी तपस्या काय, सगळ्या तपस्येचं सार काय? तर म्हणतात दोनच गोष्टी. काय म्हणतात? अनुकूल्यस्य संकल्प, प्रतिकूल्यस्य वर्जन. आपण जेव्हा ऐकतो तपस्या करतात, कोणीतरी व्यक्ती तपस्या करतात, तर आपल्याला वाटतं तपस्या करणं म्हणजे 2 पायांवर उभं राहणं, दिवसातून केवळ 1 वेळा खाणं. 2 पायांवर तर हिरण्यकश्यप पण उभे राहिले होते, पायाच्या 2 बोटांवर उभे राहिले होते 10,000 वर्ष, पण चेतना सुधारली नाही. म्हणून शारीरिक वेदना सहन करून उन्हामध्ये एका पायावर उभं राहून, नदीमध्ये थंड पाण्यामध्ये आतमध्ये 24 तास उभं राहून शरीराला त्रास होतो पण अहंकार काही दमन होत नाही. मग खरी तपस्या काय आहे? तर महाराजांनी तेव्हा सांगितलं होतं, खरी तपस्या म्हणजे क्षणोक्षणी हा विचार करणं, श्रीकृष्णांना काय पसंत पडेल, अनुकूल काय असेल, संकल्प करायचा त्याचा. या परिस्थितीमध्ये मी कसं वागावं, या परिस्थितीमध्ये मी कसा विचार करावा, या परिस्थितीमध्ये मी कसं बोलावं जेणेकरून श्रीकृष्णांना पसंत पडेल, त्यांना अनुकूल होईल. आणि या परिस्थितीमध्ये मी कसं वागलो तर श्रीकृष्णांना नापसंत होईल, त्याला मी त्यागणार. या 2 गोष्टी जर आपण केल्या तर म्हणतात ही 2 बोटांवर उभं राहण्यापेक्षा जास्ती कठोर तपस्या. वारंवार स्वतःला आठवण करून देणं, श्रीकृष्णांसाठी अनुकूल काय, श्रीकृष्णांसाठी प्रतिकूल काय, मी कसं वागावं, त्यागावं. आणि हे जे सगळ्यात कठीण गोष्ट आहे, श्रीकृष्णांना अनुकूल काय, श्रीकृष्णांना काय पसंत पडेल, हे कोणाच्या संगतीमध्ये सगळ्यात सोपं होतं? वैष्णवांच्या संगतीमध्ये सोपं होतं.
भक्ती रसामृत सिंधू पुस्तक आहे. भक्ती रसामृत सिंधूमध्ये एका भक्ताचे वेगवेगळे क्रिया दिलेत. तर असं 64 लिम्स ऑफ प्युअर डिव्होशन सर्व्हिस, 64 विधी दिले. शुद्ध भक्तीच्या विधी आहेत. काय काय? कीर्तनामध्ये टाळ्या वाजवणं, शुद्ध भक्तीची विधी. तुळशीला प्रदक्षिणा करणे, शुद्ध भक्तीची विधी आहे. परमेश्वराचे जेव्हा उत्सव होतात मंदिरात, त्याच्यामध्ये सहभागी होणे. परमेश्वरावर आपण कधी काही अभिषेक करत असतो, त्याला आपल्या डोळ्यांनी बघणे की अरे वा, परमेश्वराचा गुणगौरव होतो, त्याने आपण शुद्ध होतो. आपल्यामध्ये जी स्वामित्वाची जी भावना आहे ती दमन होते त्याची. तशा प्रकारे 64 विधी दिले. मग विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर म्हणून एक आपले आचार्य ते प्रश्न विचारतात की श्रील रूप गोस्वामींनी या 64 विधी दिल्यात शुद्ध भक्तीच्या, तर ह्या 64 आल्या कुठून? त्यांना कुठून मिळाल्या? कुठल्या शास्त्रांमध्ये लिहिल्या? तर ते म्हणतात यांना कुठल्या शास्त्रांमध्ये नाही मिळाल्या. यांनी काय केलं? श्रील सनातन गोस्वामी, त्यांचे मोठे भाऊ शुद्ध भक्त आहेत, त्यांची दिनचर्या त्यांनी बघितली, सकाळपासून निरीक्षण केलं. सनातन गोस्वामी सकाळी उठून काय करतात? तर सनातन गोस्वामी सकाळी उठून ही क्रिया करतात आणि ते शुद्ध भक्त आहेत. म्हणजे शुद्ध भक्त केवळ शुद्ध भक्तीमध्ये जे गरजेचं आहे तेच करणार. सनातन गोस्वामी एक श्वास पण असा नाही घेणार जो श्रीकृष्णांना पसंत नाही पडणार. सनातन गोस्वामी एक शब्द असा नाही बोलणार जो श्रीकृष्णांना पसंत नाही पडणार. सनातन गोस्वामींचे 24 तास निरीक्षण केलं फक्त त्यांनी. भक्ती रसामृत सिंधू लिहिताना सकाळी उठून काय करतात? तर त्यांनी तुळशीला प्रदक्षिणा केली. तुळशीला प्रदक्षिणा करणं म्हणजे शुद्ध भक्तीचं लक्षण. मग कीर्तनामध्ये टाळ्या वाजवल्या. मग कीर्तनात टाळ्या वाजवायचं म्हणजे शुद्ध भक्तीचं लक्षण. परमेश्वरासमोर दंडवत प्रणाम करणे शुद्ध भक्तीचं लक्षण. शुद्ध भक्ताला निरीक्षण करून त्यांची दिनचर्या केवळ लिहून काढली आणि त्याला आपल्याला सांगतायत, जर आपण पण त्या क्रिया केल्या हळूहळू का होईना, पण आपल्या जीवनामध्ये पण आपल्या हृदयामध्ये, या कठोर पाषाण रूपी हृदयामध्ये शुद्ध भक्ती येईल. म्हणजे विचार करा, शुद्ध भक्ती आणि शुद्ध भक्त हे एकमेकांशी किती जवळचं नात्याने किती जुळलेलं आहे. म्हणून आपल्याला भक्ती करायची आहे, पण भक्ती कोण शिकवणार? भक्ती भगवान नाही शिकवत, भक्ती भक्त शिकवतात. म्हणून आपल्याला भक्ती शिकवण्यासाठी श्रीकृष्णांना जेव्हा दया आली तेव्हा ते श्रीकृष्ण एका भक्ताच्या रूपात आले. श्रीकृष्ण जेव्हा स्वयं या जगात होते तेव्हा भगवद्गीतेमध्ये भक्ती करण्यासाठी त्यांनी एक अध्याय दिला. भगवद्गीतेमध्ये 3रा अध्याय आहे कर्मयोग, 4था अध्याय आहे ज्ञानयोग, 6वा अध्याय आहे ध्यान योग आणि 12वा अध्याय आहे भक्तियोग. तर श्रीकृष्णांना प्राप्त करायचे 4 मार्ग दिले श्रीकृष्णांनी. तुम्ही कर्मयोगाद्वारे पण मला प्राप्त करू शकता, ज्ञान योगाद्वारे पण प्राप्त करू शकता, ध्यान योगाद्वारे पण प्राप्त करू शकता, भक्ती योगाद्वारे पण प्राप्त करू शकता. या क्षणी 3ऱ्या अध्यायामध्ये किती श्लोक आहेत? माझ्या अंदाजाने 42 श्लोक आहेत. नंतर आपण बघूया. 42 श्लोक 3ऱ्या अध्यायामध्ये आहेत. 4थ्या अध्यायामध्ये किती श्लोक आहेत मला या क्षणी आठवत नाही. 6व्या अध्यायामध्ये 47 श्लोक आहेत. म्हणजे ध्यान योग पद्धतीवर 47 श्लोक सांगितले श्रीकृष्ण. कर्मयोग या अध्यायामध्ये जेव्हा विश्लेषण करत होते तेव्हा 42 श्लोक सांगितले. ज्ञानयोग आठवत नाही मला यावेळेस. भक्ती योगासाठी किती श्लोक आहेत कोणी सांगणार मला? 12वा अध्याय 20 श्लोक आहेत. आणि त्या 20 श्लोकामध्ये पहिले जे 7 श्लोक आहेत ते याच्यावर आहेत की माझा निराकार रूप नको तू भजू, माझं जे साकार रूप आहे ते तू कर. क्लेशो अधिकतरस तेषाम अव्यक्त असं तो 5वा श्लोक आहे. म्हणून पहिले जे 7 श्लोक आहेत ते फक्त श्रीकृष्ण भक्तीसाठी एक महत्वाची गोष्ट म्हणतात, मी व्यक्ती आहे, मला गुण आहेत, मला आकार आहे, मी निराकार नाहीये, मी निर्गुण नाहीये, याच्यावर ते बिंबवतात. श्लोक क्रमांक 13 ते श्लोक क्रमांक 20 शेवटचे जे 8 श्लोक आहेत त्याच्यामध्ये म्हणतात अद्वेष्ट सर्वभूतानां मैत्र करुणा एवच निर्ममो निरहंकार सम दुःख सुख क्षमी. 13व्या श्लोकापासून 20व्या श्लोकापर्यंत एका भक्ताचे काही गुण आहेत ते सांगतात. म्हणजे आधीच तो अध्याय सगळ्यात छोटा भक्ती योग, त्याच्यामध्ये 20तून पहिले 7 श्लोक गेले आणि शेवटचे 8 श्लोक गेले. फक्त मधले जे 5 श्लोक आहेत त्या 5 श्लोकांमध्ये भक्ती मार्ग सांगितलाय श्रीकृष्णांनी. माझ्यावर कसं मनन करायचं, माझा कसा विचार करायचा. श्रीकृष्णांना जर तुम्ही सांगितलं थोडं भक्ती मार्गावर सांगणार का? पूर्ण गीतेमध्ये 5 श्लोक सांगितलेत भक्ती मार्गावर. आणि कर्मयोग 42 श्लोक आणि ध्यान योग 47 श्लोक.
फार गमतीची गोष्ट आहे, का माहितीये? कारण जेव्हा आपण भक्ती प्रामाणिकपणे करू, आपलं जीवन असं जगू जसं आपल्याला साधू संतांनी शिकवलंय, आपण परमेश्वरावर विजय प्राप्त करू शकतो. नंद महाराज आहेत, त्यांच्या चपला श्रीकृष्ण आपल्या डोक्यावर ठेवतात. यशोदामाई शिवाय श्रीकृष्ण प्रसाद घेत नाही. ते जेव्हापर्यंत त्यांच्या जवळ नसतात तेव्हापर्यंत त्यांना प्रेम करण्यासाठी यशोदामाई पाहिजे. राधाराणी जेव्हापर्यंत नाहीये तेव्हापर्यंत त्यांना जग हे शून्य इथं जगत सर्वम गोविंद विरहिण. तर राधाराणी म्हणतात गोविंद विरहिण. पण श्रीकृष्ण काय म्हणतील? राधाराणी जर माझ्या जीवनात नाही येतं मग हे जग माझं शून्य आहे. मग विचार करा, भक्ताची पोझिशन, भक्ताची स्तर जो आहे तो किती मोठा आहे. आणि तो स्तर जगण्यासाठी फक्त आपल्याला काय करायचंय? श्रील रूप गोस्वामींनी, श्रील सनातन गोस्वामींनी, श्रील प्रभुपादांनी आपल्याला जो मार्ग दिलाय तो प्रामाणिकपणे यथाशक्ती आपल्याला जितकं शक्य होईल तेवढं स्वीकारायचं आहे. फक्त श्रेष्ठ महाजनांचं अनुगमन करून नवीन काहीही नाही करायचं आपल्याला. प्रभुपादांनी म्हणाले हरे कृष्ण जप करा, हरे कृष्ण, 4 नियमांचं पालन करा, 4 नियमांचं पालन. आपण आपापल्या परीने, तुम्हाला गायला आवडतं गा, तुम्हाला पुजारी सेवा आवडते पुजारी सेवा, तुम्हाला लेक्चर देऊ शकता तुम्ही लेक्चर द्या, तुम्हाला अजून काही शारीरिक सेवा करायची शारीरिक, तुम्हाला जे शक्य ते प्रामाणिक इच्छेने कुब्जासारखं फक्त परमेश्वराला आनंद देण्यासाठी करा. एवढा सोपा मार्ग जर आपण केला तर श्रील प्रभुपाद आपल्याला आश्वासन देतात की आपल्याला परमेश्वर सापडू शकतात. आणि अशा प्रकारे रूप गोस्वामी, सनातन गोस्वामी, श्री चैतन्य महाप्रभू, श्री नित्यानंद प्रभू आणि आपल्या महाराष्ट्राच्या जीवनामध्ये संत श्री तुकाराम महाराज यांचं जीवन आहे. तर आज संध्याकाळी जेव्हा आपण चर्चा करूया तेव्हा तुकाराम महाराजांचं जीवन अगदी असं मखमली होतं का? तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये कधीच अडचणी नाही आल्या का? तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये काही चढ उतार नाही आले का? यावर आपण चर्चा करूया. तर आपण आज सकाळी आपण काय धडा घेतला की आपण पण एका प्रवासात आहोत. आपला मूळ प्रवास सुरू झाला जेव्हा आपण वैकुंठ सोडून इकडे आलो. पण आता एकदा एकच गोष्ट करायची, एकदा फक्त परत जायचं. आणि एकदा जर परत गेलो तर श्रीकृष्ण असं आश्वासन देत आहेत, साधारणपणे कोणी मूर्खच असेल जो इथे एवढी सगळी पडली आपल्याला तरी आपण पुन्हा येऊ. म्हणजे एकदाच करायचंय प्रभूजी, फक्त एकदा करायचंय. असा हा जो चक्र आहे हा निरंतर चक्र नाही. जाणार, परत चुकणार, परत येणार, परत मायादेवीच्या संगुणामध्ये फसणार, परत जाणार, परत एकदा फक्त. आता इथे आलो दुर्दैवाने, एक आयुष्य फक्त श्रीकृष्णांना समर्पित करायचं आहे. आणि श्रीकृष्णांना समर्पित करायचं म्हणजे काय करायचंय नक्की? तर आपल्या आचार्य, आपले साधी संत, आपल्या जवळचे देहू गावातले संत तुकाराम महाराज, त्यांच्या जीवनाला त्यांनी कसं बघितलं, त्याच्या जीवनातल्या अडचणींना त्यांनी कसं हाताळलं, त्यांच्या उदाहरणावरून आपल्याला शिकायचंय. आणि ते जर आपण शिकलो, जर श्रील प्रभुपादांच्या जीवनातून शिकलो, संत तुकाराम महाराजांच्या जीवनातून जर शिकलो आणि आपल्या जीवनामध्ये थोडे थोडे छोटे छोटे जरी बदल करू शकलो, आपलं जीवन हे जे जीवन आहे हे मार्गी लागेल आणि आपण पण श्री श्री राधाकृष्ण यांना प्राप्त करू शकू. तर या भावनेने आपण या यात्रेत आलो आहोत की आपण या यात्रेमध्ये संत तुकाराम महाराजांच्या जीवनातून किंवा इतर वैष्णवांच्या जीवनातून आपण काय काय शिकू शकतो हे शिकणार आहोत. आणि त्याचं अनुसरण करणार आहोत. अनुकरण नाही करणार. अनुकरण म्हणजे त्यांनी ते केलं म्हणून आपण नाही, तर त्याच्यातून तत्व काय आहे, त्याच्यातून शिकण्यासारखं काय ते करून आपल्या जीवनामध्ये छोटा छोटा बदल करूया. आणि आपली जी दिशा आहे ती आता सध्या विमुख आहे, ती हळूहळू हळू हळू हळूहळू श्रीकृष्णांसाठी उन्मुख करायचा प्रयत्न करू. तर खूप खूप धन्यवाद. हरे कृष्ण. जय श्री श्री राधा गोविंद जी भगवान की जय. श्रील प्रभुपाद की जय. संत श्री तुकाराम महाराज की जय. अनंत कोटि वैष्णव वृंद की जय. जय निताय गौर प्रेमानंदे. हरि हरि. हरे कृष्ण.